झाले का मग प्रोजेक्ट? सगळे 10च्या 10? कुठले कुठले होते? झालं का मग? एवढे कितीचे झाले? झाले का 10च्या 10? 9 झाले का? किती झाले? काय तुमचं नाव? बाकी सगळे झाले? सहा दिले असते तर तुमचे 2 राहिले असते. 4 दिले असते ते 1 राहिला असता. किती दिवस दिले होते? किती झाले? सज्जद ना तुमचं नाव? हां, नाव काय तुमचं? सज्जद ना. हां, एक दिवस त्याच्यानं रमजान किती कधी झाली? आत्ता झाली, फ्रायडेला झाली. मग सॅटर्डे संडे तर सुट्टी होती. ओके, ठीक आहे. का बरं? कारण एकदम स्पॉन्टेनियस राहतं तुमचं. इकडे साकणकर. का बरं? 5 कुठले कुठले गेले? डायरेक्ट लिनियर रिग्रेशन. नाही गेले 5 पण नाही गेले. अनुज कुठले कुठले? हे तर 9 झाले. 8 झाले का? महेंद्र ऑनलाईन? ऑनलाईन ऑनलाईन किती झाले? तेजस, मेघराज? हां, साक्षी तुम्ही आहे का? नाही, दुसरा पण आहेत नाही ते. शिंदे शिंदे. सर थोडे झाले, थोडे बाकी आहेत. मग ट्युजडेला मी वेनसडेला क्लासला येते तेव्हा पूर्ण दाखवते. तुम्ही लास्ट थर्सडेला येणार होता क्लासला. सर इकडेच आहे, नगरलाच राहिले ते. थोडं तब्येत खराब होती ना घरच्यांची, म्हणून इकडेच आहे. बरं, ठीक आहे. अमोल? प्रोजेक्टचं काय झालं अमोल? मी बोललो होतो जोपर्यंत प्रत्येकाचे 10 होत नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. काय करायचं मग आज? किती दिवस दिले होते? गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, 4 दिवस.
बरं काय प्रोजेक्ट केलं आहे, काय केलं बघू. EDA किती केले होते तुम्ही? 7 ना? कुठले कुठले? फीचर इंजिनिअरिंग आणि मॉडेल बिल्डिंग करा बरं स्क्रीन शेअर. थांबा 1 मिनिट. सुद्धा अशा एवढ्या फाईल्स करून ठेवल्या, याच्यात कळेल का नक्की कुठली फाईल कसली? करा कनेक्ट. परत कर. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. हां फोन केला होता. काय नाही, इकडे आलो होतो ना पुण्याला बरं. हो हो. कोणाला? बरं बरं हो. हां एक सेकंड होल्ड करा, 1 मिनिट कॉन्फरन्स. तसं मी करत होतो. वेगवेगळे जनरेशन, जीवरून जनरेशन पण येते, अजून पण येते. म्हणजे असे 4 फुल फॉर्म होते वेगवेगळे. चार GPT, त्याचे GPTचे त्यांनी 4 वेगवेगळे फुल फॉर्म दिले. त्याच्यातून एक हे करायचं होतं. प्रथमच थोडी यायला लागल्यात. दुष्काळ पडला काय करायचं?
ऑनलाईनला 5च जण जाय नाही फक्त त्याच्यात 5मध्ये एक मेघ राहायचे बाकीचं काही आदित्य भाऊ नाही आदित्य भाऊ मला वाटते डायरेक्ट 12-1ला उठते ना आज आपण गेलं तरी झोपलेलंच असेल नाही तर आज गाड्याचा जीव त्या दिवसारखा काळ झाला असेल मला वाटतं ते लगेच असं हे होतं रे नाजूक केले लगेच हे होतं तेव्हा नव्हतं काय आणि मीटिंगला जॉईनच किती 5च जण आता एक कोणतरी ॲड झालं क्लासला येतो सगळे धुरंधरची गाणी चालले तरी त्याला ॲडमिट करायचं सोडून मी तसंच ठेवलं कट झालेले काय टाकली ना पेंडिंग फीज सांगितलं मस्ट चेक युअर ऑल सब्जेक्ट प्रॅक्टिकल अँड असाइनमेंट्स 4 तारखेपर्यंत कॉलेजने केलं पाहिजे एक दिवस नाही का काल कोणची मॅच होती ॲडमिट ऑल कर नाही नाही होतं का ठीक आहे असो आज सगळ्यांनी त्यांचे गिटहब प्रोफाईल्स बनवून घेऊ लॅपटॉप नाहीच आणले ना कोणी हां आहे का सगळ्यांचं चलो फोन काढा मग असू दे कोणाचेच 10चे 10 झाले नाही का लिनियर रिग्रेशनमध्ये काय केलं अरे हां बेसिक ऑपरेशन केले सगळेच न्यूमेरिकल असले तर हां हां मग तसं एनकोडिंगची काही गरजच नाही स्केलिंगच करायची फक्त मग परत कॉलम ट्रान्सफॉर्मर हां त्याची गरज पडेल पाईपलाईन मग पाईपलाईनमध्ये लिनियर रिग्रेशन आणि 1 हॉट एनकोडर फिट करायचं झालं सिम्पल कोणी कोपायलट्स वापरत आहे का थोडा दिवस बंद करा नंतर वापरा ठीक आहे हरकत नाही हां करा ना स्क्रीन शेअर हे काय होत नाही का कनेक्ट ठीक आहे स्क्रीन शेअर करा तुम्ही
सगळ्यांनी तात्पुरतं फोनवर जॉईन करा मीटिंग. आपण गिटअप प्रोफाईल बनवू आज. सांगतो त्याच्यात काय कसं काय असतं. हां हे काय नाही, स्क्रीन शेअर होत नाही, करून बघ ना तू. हां काय बघ रे, QIF VQCF VQCF XPO. डॅश जरी टाकलं तरी होऊन जातं. अक्षदा कोण आहे? नाही ना? ठीक आहे, चलो. सो बिफोर स्टार्टिंग हां तुम्ही करा आता बघू. नंतर ठीक आहे बघू चलो. सगळ्यांनी लक्ष द्या. इंटरव्ह्यूमध्ये ना पहिलाच क्वेश्चन असतो, लाईक गॅरंटी ही फ्लो असतो इंटरव्ह्यूचा. तुम्ही इंट्रोडक्शन दिलं, ठीक आहे, इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही प्रोजेक्ट मेन्शन करता. पहिलीच गोष्ट तुम्हाला, ठीक आहे, कुठलीच कंपनी, आता हे बघा 2 गोष्टी असतात. सॅटर्डे सेशन केलं का कोणी? हे ठीक आहे. तर जी सर्व्हिस बेस्ड कंपनी असते त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूज कसे होतात माहिती आहे का? पहिला राऊंड होतो तुमचा त्या कंपनीमध्ये, दुसरा असतो क्लायंट राऊंड, ठीक आहे. तर पहिल्या राऊंडला आहे ना तुम्हाला सिम्पल क्वेश्चन विचारतात. व्हॉट इज पायथन, डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल, SQLच्या सिम्पल जर विचारलात क्वेरीज, ठीक आहे. दुसरा जो त्याच्यावरती तुमचं काहीच नसतं, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 10 पैकी 6 क्वेश्चन जरी गेले तरी यू आर गुड टू गो अहेड. नेक्स्ट येतो तुमचा SQL क्लायंट राऊंड, ठीक आहे. तर क्लायंट राऊंडमध्ये सगळ्यात पहिले असतं तुमचं इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन दिल्या ठीक आहे, इंट्रोडक्शन दिल्या पहिला क्वेश्चन येतो तुमच्या रिझ्युमेवरती, ठीक आहे, सॉरी तुमच्या प्रोजेक्टवरती, ठीक आहे. तुमचं इंट्रोडक्शन काय इंट्रोडक्शन? अरे इंट्रोडक्शन दे. Good morning. My name is Yash Sandeep Kable. I am from Ahilanagar. Currently, I am pursuing my bachelor's degree in computer science हां with my CGPA 8.64 from PK Technical Campus. अजून तुमचे इंट्रोडक्शन्स रेडी नाही आहे. किती लोकांचं इंट्रोडक्शन रेडी आहे? काय आहे त्यात? Good morning, sir. Myself Akshada Budbaya. I'm from Nasik and currently I'm staying in Pune. I have completed my हे master's. सांगायची गरज नाही. करंटली स्टेइंग इन पुणे, Uh, नाशिकच सांगायचं. आय एम फ्रॉम ते नाशिक. विचारते ना की मग इथे कुठे कसं काय shift होणार आहे. त्याच्यात का बरं असतं माहिती आहे का? ते सॅलरी नेगोशिएशनच्या वेळेस की ही मुलगी कुठे राहते, अच्छा पुण्यात राहते का, मग हिला सवय आहे पुण्यात राहायची, सो वी कॅन अकॉमोडेट ऑन पॅकेज. म्हणजे हिला आता जे आहे ते मिळेल तिला ते चालेल. ती जर नाशिकवरनं येते तर म्हणजे ही एक्सपेक्ट जास्त करेल. म्हणून तुझे यू आर फ्रॉम नाशिक. काय झालं महेंद्र? हां I have completed my master's degree in with MBA in Business Analytics. I have hands-on experience on Python, Power BI, Excel and SQL. डेटा सायन्स झालं का? 0. Data analytics. हां ठीक आहे, पण मग पुढे काय? आता हे सगळं तुमच्या रेझ्यूममध्ये दिसलंय.
मत बोलू CGP. years of experience in customer service. Currently, I've been working with Consultants as a senior customer support executive, Hmm. and my previous experience is with Bajaj Technology as a customer support executive. Recently, I am working on Python, SQL, and learning these new skills. कम्प्लीट नाही आहे कोणाचं. सो प्रॉब्लेम काय आहे, सी रेझ्युमे त्याच्या समोर आहे. अपार्ट फ्रॉम दॅट तरी तो तुम्हाला इंट्रोडक्शन विचारतोय म्हणजे त्याला वेगळं काही पाहिजे. तुम्ही तर प्रिफेस तुमचं जे समरी तर ते तुम्ही रेझ्युमेमध्ये पण लिहिता, तो सिम्पल वाचून घेईल. आधीच वेळ कमी राहतो, का तो वेळ वाया घालेल. इंट्रोडक्शनमध्ये कधी पण तो जो समोरचा व्यक्ती असो, कमीत डेटा सायन्सला तरी इंट्रोडक्शन असतं मोस्टली प्रोजेक्टसाठी. अँड हाऊ यू डिलिव्हर इट, हाऊ यू कन्वे इट, बस संपलं. आता तुम्हाला खूप याच्यात सांगतील की असं पाहिजे, तसं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. बट ॲज अ टेक्निकल हे मी आता नुकतंच इंटरव्ह्यू पण घेतले, म्हणून मला कोणाचंच कम्प्लीट वाटलं नाही. आणि काही म्हणजे एक ॲनालिसिस असं झालं की ज्यांनी इंट्रोडक्शन चांगलं दिलं ना, त्यांनी पुढे आन्सर्स पण चांगले दिले. ज्यांचे इंट्रोडक्शन गडबडलं ना त्यांचे, कारण की तो पहिलीच गोष्ट आहे, तिथेच तुमचा कॉन्फिडन्स लो होऊन जातो. पुढे मग झालं सगळं, संपलं. मी का सांगतोय, कारण की 31 मार्च होईल आता, ठीक आहे. नवीन ऑटो अपग्रेड होतं सगळ्यांचे बॉन्ड्स, ठीक आहे. मग जे मुलं असतात म्हणजे कंपनीला एम्प्लॉय असतात, पेपर टाकून दिलेले असतात. 31 मार्च नंतर ते दुसऱ्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी शोधतात. मग बऱ्याचशे ओपनिंग येतात, एक्सपिरियन्ससाठी असतात बट येतात. 10 पैकी 2 तर फ्रेशरसाठी असतील, ठीक आहे. म्हणून सांगतोय आतापासून तुम्ही थोडं अप्लाय कराल तर काही ना काही लीड मिळेल, काही ना काही. म्हणून मी फीचर इंजिनिअरिंगवर आणि एक तुमच्याकडनं एक मॉडेल आत्ता बनवूनच ठेवलं आहे. नाही काही तर एक्सप्लेन करा की ड्युरिंग माय डेटा सायन्स जर्नी, डेटा सायन्स लर्निंग पाथ, आय हॅव बीन ॲक्टिवली इन्वॉल्व्ड इन some of the major projects in data science, amongst which they are like amongst them which were, let's say तुमचा जो प्रोजेक्ट आहे आता, ठीक आहे, कुठला प्रोजेक्ट आहे, काय होतं प्रोजेक्टचं नाव? ॲनालिसिस थोडी येते, तुम्ही प्रेडिक्ट केलं आहे ना सेल्स, तर ते फोरकास्टिंग झालं. सेल्स फोरकास्टिंग युजिंग लिनियर रिग्रेशन, युजिंग मशीन लर्निंग अल्गोरिदम. मग त्याच्यामध्ये ठीक आहे, मी जर एवढं ऐकलं ना, माझ्या डोक्यात बाकी इंट्रोडक्शन विचारलो मी, टेक्निकल राऊंड घेतो आहे ना मी, ठीक आहे. ओके साक्षी, ॲज यू मेन्शन्ड यू हॅव डन युअर प्रोजेक्ट्स इन linear regression and self forecasting. Can you explain me your project, like what it was, what problem statement were you solving, what was your conclusion? Guarantee question. याच्याशिवाय इंटरव्ह्यू सुरूच होणार नाही तुमचा, होणारच नाही. कुठला पण असो, तुम्ही उद्या इंटरव्ह्यूला बसा, मी जे सांगतो त्याच्या व्यतिरिक्त सुरू होणारच नाही. हा क्वेश्चन तर डायरेक्ट विचारते. काही म्हणतील एक्सप्लेन मी युअर प्रोजेक्ट, काय म्हणतील एक्सप्लेन मी युअर प्रॉब्लेम स्टेटमेंट, ठीक आहे. व्हॉट प्रॉब्लेम स्टेटमेंट डिड यू सॉल्व, हाऊ डिड यू सॉल्व इट, अँड व्हॉट वॉज इट्स कन्क्ल्युजन. सो कीप इट दॅट वे. तर मी असेल तर मी तर असं विचारेल, ठीक आहे. काही लोक विचारून घेतात व्हॉट वॉज युअर प्रोजेक्ट, ठीक आहे. त्यांनी हे विचारलं किंवा नाही विचारलं, तुमचा फ्लो हाच असला पाहिजे. काय प्रॉब्लेम स्टेटमेंट, ठीक आहे, कसं तुम्ही त्याला अप्रोच केलं, कसं सॉल्व्ह केलं, आणि प्रत्येक सेल एक्सप्लेन नाही करायची आहे. पाईपलाईन कशी शिकवली होती मी तुम्हाला, डेटा कलेक्शन, मग तुम्ही डेटा कुठून घेतला, ठीक आहे, कळलं. त्यानंतर मग त्याच्यावरती काय काम केलं, प्री प्रोसेसिंग कशी केली, त्याच्यातनं डेटा क्लिनिंग केली का, ठीक आहे. नंतर मग पुढे मॉडेल बिल्डिंगवर आले, कसं मॉडेल बिल्ड केलं, काय वापरलं, फीचर इंजिनिअरिंगमध्ये काय करावं लागलं, कळलं. मग क्वेश्चन सुरू होता त्याच्यानंतर, वाय डिड यू यूज लिनियर रिग्रेशन, व्हॉट इज एक्झॅक्टली लिनियर रिग्रेशन, हाऊ डिड यू इव्हॅल्युएट युअर मॉडेल, what is the difference between accuracy and precision. काय म्हणजे पूर्ण एक असं नाही सांगता येणार ना, कन्वे करायचं आहे त्याला की तुम्हाला येतं आहे ते सांगायचं आहे. हे रट्टा मारला झालं ओव्हरऑल करेक्टनेस.
दिवसात विसरले तुम्ही काय करताय तुम्ही घरी. तुम्ही खूप लिनियंटली घेताय डेटा सायन्सला, खूप जास्त. उगाच नाव पुढे सायंटिस्ट नाही आहेत. खतरनाक क्वेश्चन असतात, खतरनाक. तुम्हाला गंमत वाटेल, इवन आय कॅरी बुक्स. मला समजलं नाही तर काही कन्सेप्ट. मी अभ्यास करत होतो कालच. हे तर हे तुम्ही अजेंटिक माहीत पण नसेल, कधी ऐकलं पण नसेल. तुमचे तयारी खूप स्लो आहे आणि अशाने मला नाही वाटत एखाद्याचं पण सिलेक्शन होईल कुठे. अपॉर्च्युनिटी येऊन पण होणार नाही. परत सांगतो, ॲक्युरेसी प्रेसिजन. त्या दिवशी मी ओढून सांगितलं होतं, डिफरन्स लिहून ठेवा, विचारतील. गॅरंटी क्वेश्चन आहे, गॅरंटी. मी सांगतोय तुम्हाला येतीलच, तरी तुम्ही रेडी नाही केले. असे क्वेश्चन्स आत्तापासून पिटपॅट करून ठेवा ना. इंटरव्ह्यूला जर असा क्वेश्चन दिसला ना, तुम्ही इंटरव्ह्यूज अजून दिले नाही आहे, असा क्वेश्चन जर दिसला ना, कॉन्फिडन्स वाढतो. समोरच्याने विचारलं ना, ओके टेल मी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ॲक्युरेसी अँड प्रेसिजन. तुम्ही जेव्हापासून शिकले तेव्हापासून तुम्ही लिहून ठेवलं आहे, तर तो पेज असा रिकॉल होतो डोळ्यासमोर. चालेल का कधी क्वेश्चन आन्सर पेपर दिलेत ना, पेपर देताना पण तुम्ही जर चांगला अभ्यास केला असेल ना, तर कुठे लिहिलं आहे तुम्ही ते रिकॉल होतं. तसंच इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्हाला रिकॉल होतं. माझं तुम्हाला हे म्हटलं, मी कालच आय वॉज स्टडिंग, मी असं विचार केला की तुम्हाला शिकवू ही कन्सेप्ट. खतरनाक आहे. याच्या म्हणजे हे प्रॉम्प्ट, LLM, फाईन ट्युनिंग, त्याच्यावरची रॅग हे लिहून ठेवलं आहे. काय काय लिहिलं आहे मी सांगतो. मी काय काय सांगायचं, लिही पहिले. काय आहे कोड, फॅसेस इंडेक्स, ह्या वेक्टर डेटाबेसेस, नंतर रॅगची ॲक्युरेसी कशी वाढवायची, हे अशा कन्सेप्ट तुमच्यासाठी काढून ठेवतो मी. हे कुठेच नाही अवेलेबल. असा स्टडी असतो. सी दिस इज लाईक फीचर इंजिनिअरिंग, मॉडेल बिल्डिंग, पायथन oops, फीचर इंजिनिअरिंग, मॉडेल बिल्डिंग, डीप लर्निंग, AI, जेन AI. अजूनही मी करत असतो. इवन आय राईट एव्हरीथिंग. म्हणून मी कधी म्हणतो याच्यातनं तुम्हाला नोट्स देतो, कारण की याच्यात असं नाही, हे कुठेच अवेलेबल नाही, हे तर कुठेच नाही मिळणार तुम्हाला. पण तुमचे हेच प्रोजेक्ट्स क्लिअर नाही. मी का सांगतोय की आता अचानक ओपनिंग येईल, अचानक येईल, इतका अचानक आहे, ड्रॅस्टिकली येईल. मग काय होईल, हातात आलेली ऑपॉर्च्युनिटी, ठीक आहे, इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन्स पण फॅमिलियर वाटतील, बट सिलेक्शन होणार नाही. मग झालं, मग म्हणलं आत्ताच होत नाही, पुढे काय होईल. होतं असं. मी खूप मुलांचं बघितलं आहे की आताच एवढं शिकवलं तरी आता फ्रेश आहे, नुकतंच आहे, करून घ्या ना थोडंफार. इंट्रोडक्शन वगैरे नीट करून ठेवा थोडे प्रत्येकाने. प्रोजेक्ट्स रोज किती लोकांनी ते अप्लाय करायचं सुरू केलं, ठीक आहे, गुड. चलो, रोज 1 तास काढा ज्याच्यामध्ये तुम्ही मॉक इंटरव्ह्यू द्याल, ठीक आहे. हां, 1 सेकंड. नाही आहे हे दिसतंय का इथे माझ्या, तुमच्या स्क्रीनवर दिसलं असेल ना. तेव्हा मी स्वतः काय करत असतो, बॅग या, स्क्रीन दिसतंय का माझं. तू रे, तू बॅग ये. तुम्ही का आला, असं नाही. ओके, 1 सेकंड. बॅग ये आता. हे काय दिसतंय, टफ इंटरव्ह्यू प्रिपरेशन. म्हणजे मी इतके टफ ChatGPTला इतके टफ इंटरव्ह्यूज देतो ना, इतके टफ, म्हणजे मी कधी ऐकलेलंच नसतं ते शब्द. आणि सगळे सिनारिओ बेस्ड. फ्रेशर्सला डेटा सायन्समध्ये पॅकेज आहे चांगले, पण मग त्याच्यात डिफरन्शिएट व्हा. थिअरॉटिकल अभ्यास आणि प्रॅक्टिकल अभ्यास. मॉडेलची ॲक्युरेसी कशी वाढवाल, हा क्वेश्चन आहे.
मी विचारतोच हा क्वेश्चन की लेट से हा पण गॅरंटी क्वेश्चन तुमचा इंटरव्ह्यूमधला डेटा सायन्सचे प्रेडिक्टेबल क्वेश्चन्स आहेत की त्याच्या व्यतिरिक्त काही राहतच नाही क्वेश्चन्स विचारायला. वन मोर क्वेश्चन आत्तापर्यंत आपण जे शिकलो त्याच्यावरती. ओके, ॲज यू सेड यू हॅव ट्रेंड युअर मॉडेल ऑन लिनियर रिग्रेशन, हाऊ विल यू एव्हॅल्युएट अँड इन्क्रीज युअर मॉडेल्स ॲक्युरेसी ऑफ प्रेडिक्शन्स. हा झाला पहिला पद्धत विचारण्याची. दुसरी पद्धत, लेट से युअर मॉडेल इज गिविंग रॉंग प्रेडिक्शन्स, करेक्ट, ठीक आहे, हाऊ विल यू करेक्ट इट. हे झाले तुमचे 2 क्वेश्चन. दोघांचं एकच आहे, बट बघा कसे विचारले. डेटा सायन्समध्ये एका तासामध्ये तुम्हाला मोजून 10 ते 12 क्वेश्चन विचारतील, फक्त 10 ते 12, कारण की तुमचे एकाचेच आन्सर्स मोठे मोठे असतात. 10 ते 12 क्वेश्चन होते एका तासात डिस्कशन होऊन, बाकीचे थोडा वेळ मग कोडिंग विचारतात थोडी, सिक्वेल आणि पायथन. कसं सांगाल हे क्वेश्चनचं आन्सर? हे पण मी एक्सप्लेन केलं आहे, मला व्हिडिओ पण लक्षात आहे कुठल्या व्हिडिओमध्ये. चला आन्सर करा. अरे कसं करा. लिनियर रिग्रेशन बोललो ना, काय करावं लागेल? बोलो. कैसे?
करा तर ChatGPT करा, काय आन्सर येतो बघा. सगळ्यात पहिले फर्स्टली आय विल गो अँड चेक द एंटायर पाईपलाईन. ठीक आहे, वेअर एक्झॅक्टली इज द इशू, आय ट्राय टू फाइंड इट. Second, I will work on feature engineering once again. Will try to use different models. If I had used standard scalar, I'll use if I had used standard scalar, I'll use min max scalar. If I have used label encoding, I'll try and go to one hot encoding. किंवा अजून एक पण encoding तुम्हाला दिली आहे. प्रत्येकासाठी एक्स्ट्रा ऑप्शन देऊन ठेवले जे तुम्ही इंटरव्ह्यूअरला इम्प्रेस कराल. ठीक आहे. I will try to use column transformer if not used. Pipeline, this is the part which I will do in feature engineering. Secondly, आता तुम्ही ते शिकलेले नाही. Rather than linear regression, I will try to use some different algorithm, tree based algorithm जो आपण शिकणार. ठीक आहे, हे दुसरं आन्सर झालं. तिसरा आन्सर, I will once again evaluate the entire matrix. ठीक आहे. चौथं आन्सर झालं की जी स्प्लिटिंग आहे, I'll ensure that it's a correct split. ट्रेंड टेस्ट स्प्लिट आहे की टाइम सिरीज स्प्लिट आहे. हे 4 आन्सर झाले. यातला चौघी असे जर तुम्ही क्रोनॉलॉजिकली व्यवस्थित सांगितले ना, झालं, तिथेच इम्प्रेस झाला इंटरव्ह्यूवर. आणि याच्यापैकी काय केलं नाही रे आपण. का करतो डेटा प्रिप्रोसेसिंग, सांगून थकलो. का करतो? व्हेरी गुड. एक सेकंड, रेफरल आला. क्लिकेबल लिंक्स तुमचे हे तरी व्यवस्थित आहे ना, असं कोणाचं नाही ना बाबा रेझ्युमे. क्लिकेबल पाहिजे. आलं का बरोबर मी सांगितलं तसं? ठीक आहे. प्रत्येकाने रेझ्युमे बनवायला घ्या लगेच. सेकंडली, आता सध्या तुम्हाला आपण जे प्रोजेक्ट्स केले ना, त्यातले जो योग्य वाटतं ना, तो अप टू डेट ठेवा. उद्या ओपनिंग आली, लिंक्डइनवर येतात, 10 लोकांसाठीच येतात. पटकन आपण काय करतो, अरे आली आहे, मग चेंज करत बसा. बनवून ठेवा. रिसेंट आता लिनियर रिग्रेशनचा प्रोजेक्ट केला ना, तो ठेवा. उद्या आपण डिसिजन ट्री ठेवू, बघा मग तुम्हाला जो काढायचा आहे त्याच्यातले 3 प्रोजेक्ट्स आहेत, त्यातलं एक काढून टाका. डेटा सायन्सचा डेटा ॲनालिस्टला घेतील, डेटा ॲनालिस्टचा डेटा सायन्सला नाही घेणार. मग तुमच्याकडे स्कोप वाढतो. तुम्ही जर 3 प्रोजेक्ट्स ठेवत असाल तर 2 डेटा सायन्सचे, 1 डेटा ॲनालिस्टचा ठेवा. करेक्ट. जर आता तुम्ही ठेवलं आहे एक लिनियर रिग्रेशन, एक लॉजिस्टिक रिग्रेशन, एक डेटा ॲनालिस्टचा ठेवलं आहे, लेट्स से एनिथिंग पॉवर BI डॅशबोर्ड वगैरे असं काय ठेवलं आहे. पहिला मग सपोज डिसिजन ट्री ठेवा, सेकंड लॉजिस्टिक ठेवा, एक हे ठेवा. स्किल्स वेगळ्या मेन्शन करा. तुमचे रेझ्युमे बरं मी आज विचारलं, नाही तर हां डेटा ॲनालिस्टच्या हिशोबाने काय करता, झालं ते संपलं तुमचं डेटा ॲनालिटिक्स. प्रॉब्लेम आहे. अजून असे बरेचसे क्वेश्चन्स आहे. आता बरं मी आज एक सांगितलं 2 क्वेश्चन, हे 2 क्वेश्चन तर गॅरंटी. पहिला काय, प्रोजेक्टचा फ्लो पण सांगितला मी. सेकंड, इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स सगळ्या परत सांगतोय, बाय हार्ट करा, बाय हार्ट. तिसरं,
हे कसं वाढवणार, प्रिडिक्शन्सची ॲक्युरेसी, त्याला विचारण्याच्या पण तो क्वेश्चन विचारण्याच्या पण 2 पद्धती आहेत, त्या पण सांगितल्या. हे क्लायंट राऊंडला येणारे गॅरंटी क्वेश्चन आहे, गॅरंटी. त्यानंतर हे सगळे डिफिकल्टवाले दिले आहेत बरं का मी. सोपे सोपे तर खूप इझी आहे. देन टेल मी व्हॉट इज ॲक्युरेसी, व्हॉट इज प्रेसिजन, व्हॉट डू यू मीन बाय ओव्हर फिटिंग, व्हॉट डू यू मीन बाय अंडर फिटिंग. क्लायंट लेवल, हाऊ विल यू हँडल ओव्हर फिटिंग. कळलं का डिफरन्स एंट्री लेवलचा, क्लायंट लेवलच्या इंटरव्ह्यूचा. हे लिहून ठेवा काहीही करून आजच्या आज. ठीक आहे. उद्या मला सगळ्यांचे प्रोजेक्ट्स आणि टेबल दिसलं पाहिजे. ॲक्युरेसी, प्रिसिजन. ठीक आहे. ChatGPT करा, काय करा, तुमच्या भाषेत करायचं करा. आता सांगतो मी सरांना, चहा वगैरे ठेवूयात ना, फ्रेश वाटलं पाहिजे लेक्चरला. झोप कसं काय, तुम्ही झोप उडवतोय तुमची, तुम्हाला झोप येते. मी जर असं ऐकलं असतं ना, ॲज अ तिथे बसलो असतो हे ऐकलं असतं, अरे मी कुठे, मी व्हायचं माझ्यासोबत असं. म्हणजे मुलांची एक बुक राहायची, झोपून यायचं पूर्ण. मला टेन्शन यायचं, बापरे कुठे चाललंय मी, कुठे काय, मी काय करतोय. तुमच्यात असं गांभीर्य मला जर कमी वाटतंय. तुमच्यात नाही रे, तुझ्यात नाही रे बाबा, सगळ्यांमध्येच. ऑफिसचा टाइम काय असतो सचित? 2 ते 11. ठीक आहे, मग सकाळचा टाईम आहे का? काय वर्क फ्रॉम होम आहे का? ठीक आहे, हरकत नाही. सकाळचा टाईम आहे म्हणजे 9:30 ते 10:30 करूयात. मला आता जरा शक्यतो जावं लागेल, जाईल ऑफिसला. शक्यतो नाही जावंच लागत, जाणार आहे. तर टायमिंगचंच कळवतो मी तुम्हाला परत. पण तोपर्यंत आपण कंटिन्यू करू याच टाईमला इथेच 9:30 ते 10:30. मला माहीत नव्हतं मला तिथे लेक्चर्स आहेत, बट नाही आहे कुठले. सो आपण इथे करू. उद्या 10चे 10 प्रोजेक्ट, तरच पुढचं सुरू होईल. मी परत सांगतोय, एकामेकासोबत डिस्कस करा, काय करा, आय डोंट केअर. नवनाथ सरांना सांगा, ऋत्विक सरांना सांगा, मी करणारच नाही सुरू. अरे विचार करा, मी टार्गेट ठेवतोय 50 प्रोजेक्टचं, की बा एंडपर्यंत झालेच पाहिजे आपल्या सगळ्यांचं. एवढे नाही तर कमीत कमी 30 होतील, 35 होतील. अरे कुठे होता एवढे प्रोजेक्ट 30-35 होता का? जाऊ द्या, करा. उद्या भेटतील ना मग महेंद्र प्रोजेक्ट? अक्षता मॅडम, आता गौरीला पण सांगा. गौरी शहाणे, तुमचा नाशिककर. ठीक आहे, दोघींना सांगा. आणि तो याला आदित्यला, कुठे आहे तो? ऑनलाईन पण नाही आहे तो, रूमवर आहे तो. तो फिरतोय. काल फिरायला गेला म्हणून तर आज शांत बसलाय. ठीक आहे, हरकत नाही. त्याला सांगा उद्यापासून या. उद्या प्रोजेक्ट्स तरच या. आणि जर नसेल तर मला त्या अनऑफिशियलवर सांगून द्या की सर नाही झाले प्रोजेक्ट 10च्या 10, तुम्ही पण काही येऊ नका, आम्ही पण काही येणार नाही आहे. मी घेतोय गमतीत. एक दिवस मग माझा पारा चढेल, नाही करता येणार. तुमच्या चांगल्यासाठी सांगतोय, मला हातात आलेल्या ऑपॉर्च्युनिटी घालवायचं नाही तुमचं. ठीक आहे. मी आत्ता पण मी ते कॉल आला मला, तेच रेझ्युमे आहे अप्लाय कर. मी नंतर रेझ्युमे बघितला, डेटा सायन्सचं काहीच नाही त्याच्यात. बट जे न्यायचा कोर्स करताय, अरे पण पहिले डेटा सायन्स समजलं पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी मी तेच बोलत होतो. तर असं तुमच्यासोबत तर मी त्याचं ऊस दिलं नाही आहे. तुम्हाला मी प्रॉपर रोडमॅप सांगतोय, कसं करा, काय करा, मी सांगतो. खूप इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग. केलं पाहिजे फक्त. घ्या तुमचं अटेंडन्स लिहा आणि जावा. आजचं एक लेक्चर वाया गेलं. माउटला रेडी असतील. बोललो होतो की नाही मंडेला मी बघेल प्रोजेक्ट. 4 दिवस दिले. बघा उद्या करायचं. उद्या फक्त मला सांगून द्या की नाही झाले सर, मग आम्ही नाही येणार, मी पण नाही येणार. मग तुमची सगळ्यांची जेव्हा होतील तेव्हा येईल.
ठीक आहे. इथे तुम्हाला 2 प्रोजेक्ट मागणार आहे, किती प्रोजेक्ट होत आहे. म्हणजे येडे एक असता येडे तुम्ही इथे खरंच तुमचा काय तुम्हाला फायदा दिसत नाही तुमचा. माझं काम तुमचं प्लेसमेंटचं सांगायचं नाहीच आहे, ते तुमच्या ते प्लेसमेंटवाले जाणे. तुम्हाला मी आता मार्केट सांगतोय, मग मला कंटिन्यू कॉल येतात की ह्या आता जो येईल ना 2 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये लावून दे, 3 वर्षामध्ये करून दे. ऐसा जाओ निकलो, करो अभी घर पे जाके. टेस्ट आपल्याला केस स्टडी म्हणजे काय असतं माहिती आहे का, की सिम्पल की काय प्रॉब्लेम चालू आहे का बाहेर, किंवा कंपनीमध्ये कुठला प्रॉब्लेम होतो आहे का. जसं आम्ही लास्ट टाइम केलं पुण्यामधले रेंट किती असेल, सो दॅट इज अ केस स्टडी. सेम गोज फॉर लॉजिस्टिक रिग्रेशन. आम्ही केलं होतं NMD, मुलगा प्लेस होऊ शकतो का नाही, काय काय लागेल प्लेस होऊ शकतो का नाही त्यासाठी. तेच की मग त्याला करेक्ट करण्याची हे केलं, असे याला म्हणतात केस स्टडी. कळलं. हे स्टॅटिक्स प्रोजेक्ट असतात. केस स्टडी तुम्ही चांगलं सांगू शकता की हा प्रॉब्लेम फेस होत होता, मी सॉल्व्ह केला. समजे कळलं का. केस स्टडी का दिलं आहे तो, दॅट विल बी अ डिफरन्शिएटर 10 रेझ्युमेमधून तुमच्या रेझ्युमेमध्ये, 10 इंट्रोडक्शन्समधून तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये, की तुम्ही प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह केलं आहे. समजलं. हे असे पकडतात इंटरव्ह्यूला. आम्हाला पण जेव्हा मी इंटरव्ह्यू घेतो ना, एक क्रायटेरिया येतो की काय केलं आहे हे सगळं टिक पाहिजे. त्यामध्ये असतं प्रॉब्लेम स्टेटमेंट, हॅज ही सॉल्व्ड एनी प्रॉब्लेम स्टेटमेंट, हॅज द कॅन्डिडेट सॉल्व्ह प्रॉब्लेम स्टेटमेंट. किंवा आम्हाला एक ग्रीड येते, ग्रीड म्हणतो एक टेबल येतो, त्याच्यामध्ये चेक्स असतात. मग त्या 10 आउट ऑफ 7 चेक्स असतील तरी तो सिलेक्ट, 10 आउट ऑफ 5च्या पुढे पाहिजे तर आपला स्कोअर असतो. तर त्याच्यामध्ये हॅज द कॅन्डिडेट सॉल्व्ह एनी रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट, हॅज द कॅन्डिडेट सॉल्व्ड इट हिमसेल्फ ऑर टेकन हेल्प ऑफ एनी को पायलट्स ऑर AI टूल्स. ते आम्हाला क्वेश्चनमध्ये तसे फ्रेम करून विचारावं लागतं. हाऊ इज ही इज इन हँडलिंग, हाऊ इज द कॅन्डिडेट कॅपेबल टू हँडल रिअल वर्ल्ड सिनेरिओज. मग आम्ही वाटतं त्याला क्वेश्चन त्याच्यावर बघितलं, टिक. असे इंटरव्ह्यूज होतात. तुम्हाला मी आतली गोष्ट सांगतो ह्या बाजूची, आम्ही कसं विचारतो. इथे नाही, इथे काहीच नाही, जे डोक्यात आलं ते विचारतो. बट रिअल वर्ल्ड असं चालतं. तो आमच्याकडे टेबल असतो. सो इफ यू टिकेट ओके. त्याच्यानंतर हॅज ही डन, हॅज द कॅन्डिडेट बीन एबल, हॅज ही डन एनी हॅकेथॉन्स वगैरे त्याने कुठल्या दिल्या आहेत का. ठीक आहे. हे रेझ्युमे चेकवरती असतं, हे रिक्रुटरकडे असतं. ही ग्रेड, हा टेबल. 70% डज हिज स्किल्स अलाइन विथ द जॉब डिस्क्रिप्शन, करेक्ट. ठीक आहे. नंतर सेकंड, हॅज ही यूज्ड लाईक इज इट रेलिव्हन्सीसाठी लिंक्स टाकल्यात का त्याने गिटहबच्या, लिंक्डइनच्या. हॅज द प्रोजेक्ट बीन पोस्टेड ऑन हिज गिटहब अँड लिंक्डइन, करेक्ट. ठीक आहे. कुठल्या कॉलेजमध्ये, हॅज इज कम्प्लिटेड विथ जर जॉब डिस्क्रिप्शनवर BTech दिलं आहे बट त्याचं BCS आहे तर नाही, क्रॉस. यावरती बनलं आहे तुमचं ATS. मग हे कामच गेलं ना रिक्रुटरचं, चेक करत बसा, टिक करा. हे मोठ्या मोठ्या कंपनीज आहे, छोट्या कंपनीचं नाही सांगते. TCS, Capgemini, ठीक आहे. यांचे जे टूल्स आहे ना तसे काम करतात. ठीक आहे. जसं मी एराला जात होतो, त्यांनी पण मला समजून सांगितलं तुझं पण तसंच झालं होतं. सगळं चेक केलं होतं. मिट्समध्ये पण ते चेक्ड की ओके बट मिट्स वॉन्टेड कम्युनिकेशन, किंवा तुम्हाला 2 गोष्टी नाही आल्या चालेल, कम्युनिकेट नीट करता आलं पाहिजे क्लायंटसोबत. 1 मोर सिनेरिओ, एकदम खतरनाक सिनेरिओ, डेटा सायन्सचाच. मला क्वेश्चन विचारला होता तो की लेट से यू हॅव युअर मीटिंग in next 15 minutes and your model has started showing you wrong predictions. How will you tackle it? कळला का क्वेश्चन. हे कशासाठी, आम्ही त्याचे टॅक्टिकल स्किल्स कसा आहे तो, हां म्हणजे किती स्पॉन्टेनियस कसं आहे, कसा हँडल करेल असे सिनेरिओज, त्यासाठी हा क्वेश्चन होता. आणि हा मग मला नंतर कळलं हा सगळ्यांनाच विचारला जातो.
एक्सपिरियन्स असेल तर त्याला जास्त विचारलं जातं. फ्रेशर्सला जर त्याने आन्सर केलं तर वेल अँड गुड. या क्वेश्चनचा आहे ना विदाउट चॅट जीपीटी आन्सर शोधायचा प्रयत्न करा ॲज अ होमवर्क आणि उद्या मला सांगा. झोप नाहीत मग मुद्दाऊन होतं का ते? 10 पैकी म्हणजे 10 पैकी 9 ठिकाणी तर हा क्वेश्चन विचारतो. क्वेश्चन कळला ना काय? 15 मिनटं आधी तुमचे मॉडेल चुकीचे प्रेडिक्शन दाखवते आणि तुम्हाला क्लायंटला दाखवायचं आहे हा मॉडेल तुमच्या कंपनीचा. भलतंच काहीतरी दाखवतोय तो. कसं हँडल करा? दुसरा क्वेश्चन, जर क्लायंट तुमचा सेल्सवाला असेल तर त्याला कसं एक्सप्लेन करा? असे क्वेश्चन आहे जे तुमचं आहे ना पॅकेज वाढवतील, तर लक्ष ठेवा. ठीक आहे, चलो यू कॅन लीव फॉर द डे. सर चैट जीपीटी वगैरह यूज़ करना उसमें बोलना है अगर बोले तो पायलट यूज़ कर रहा है ये प्रोजेक्ट के लिए अगर चैट जीपीटी यूज़ कर. तो उसमें भी ना कैसा बोल सकते हो आप कि लाइक मतलब इवन आई यूज़ द सेम ट्रिक कि मैंने डायरेक्ट नहीं बोला कि मैंने कोपायलट यूज़ किया है. ठीक है, फॉर राइटिंग द कोड आर्किटेक्चर एंड कोड सिंटैक्स आई एम very good with writing the code architecture and code syntax, but if I need a complete production ready systems, and secondly if I want fast production and scalable production, for that I took help of copilots which increases productivity. Second is makes it more scalable, third is makes it more fast. ठीक आहे, कळलं का? मी घुसवलं याच्यात की मी वापरलं आहे, पण कसं वापरलं, कसे पॉईंट्स दिले, हे मी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलं होतं. वापरलेत बाबा, पण मी डायरेक्ट हो नाही बोललो. काय टॅक्टिक्स काय दिली त्यांना? म्हटलं तुम्हाला जर पटकन पाहिजे असेल, क्विकर, मला आर्किटेक्चर येतो, मला सिंटॅक्सेस माहिती आहे पायथनचे सगळे, तुम्हाला जर पटकन पाहिजे असेल ना मग कोपायलटची हेल्प लागेल. मग तो काय म्हणेल, हां जर मला पटकन सगळं पाहिजे तर हा कोपायलटची हेल्प घेईल. ठीक आहे, तुला सिंटॅक्सेस माहिती आहे ना, राईट द सिंटॅक्स फॉर दिस, राईट द सिंटॅक्स फॉर दॅट. समझलं कैसे आंसर करोगे? गुड क्वेश्चन. चलो अटेंडेंस लिखो और भागो. कल करके आओ. याच्या पुढे मला असं वाया नका घालायला लावू. आणि म्हणजे घालायला नका लावू काय, मी आता वायाच घालणार नाही. संपला विषय. मी विचारणारच नाही आता याच्या पुढे प्रोजेक्ट. तुम्हाला तसं पाहिजे असेल सांगा, येऊन मी शिकवून जाईल. मला काही एवढे एक्स्ट्राचे एक्स्ट्रा पैसे नाही भेटत इथे.